हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत आणि यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। चूज द सिनोनिम फॉर द गिवन वर्ड। बुल हेडेड, headstrong, clear-headed, muddle-headed, weak-minded। काय करेक्ट सिनोनिम ऑफ bull-headed? तर bull-headedचा अर्थ काय असतो? तर bull-headed म्हणजे arrogant, घमंडी, proud, haughty। काय करेक्ट सिनोनिम? headstrong, ऑप्शन ए। headstrong म्हणजे arrogant, घमंडी, हट्टी, conceited। clear-headed म्हणजे स्पष्ट विचार असलेला, muddle-headed गोंधळलेला, confused। आणि वीक माइंडेड म्हणजे कमकुवत, स्टुपिड। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गिव द मीनिंग ऑफ टू कॉल इट अ डे, टू हॅव अ गुड डे, टू वर्क ऑल डे, टू हॅव अ फ्री डे, टू स्टॉप डुईंग वर्क ऑफ द डे। मीनिंग ऑफ टू कॉल इट अ डे काय येईल या इडियमचं करेक्ट मीनिंग? टू कॉल इट अ डे तर याचा अर्थ असतो काम थांबवणे। टू स्टॉप डुईंग वर्क ऑफ द डे, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। टू कॉल इट अ डे, टू स्टॉप डुईंग वर्क ऑफ द डे। ठीक आहे, काम थांबवणे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाइंड वर्ड? विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ। कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन। कोणत्या टाईपचं नाउन येईल विजडम? तर विजडम म्हणजे स्वातंत्र्य, स्वातंत्र्य आहे भाववाचक नाम। ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, ऑप्शन डी। कॉमन नाउन सामान्य नाम, प्रॉपर नाउन विशेष नाम, कलेक्टिव्ह नाउन समूहवाचक नाम। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द सिनोनिम ऑफ बॅनिश, डिपोर्ट, ॲसेप्ट, पेरिश, परसिस्ट। काय येईल सिनोनिम ऑफ बॅनिश? तर बॅनिश म्हणजे हद्दपार करणे। काय येईल करेक्ट सिनोनिम? तर परसिस्ट म्हणजे टिकून राहणे, चालू राहणे। पेरिश म्हणजे नष्ट होणे। ॲसेप्ट स्वीकारणे, मान्य करणे। डिपोर्टचा अर्थ काय असतो? एखाद्या कंट्रीमध्ये तुम्हाला एखादा लॉ ब्रेक केला तर काय करतात? डिपोर्ट करण्यात येते। डिपोर्टचा अर्थ असतो हद्दपार करणे, बॅनिश। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। बॅनिशचा सिनोनिम येईल डिपोर्ट। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, हॅमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश डॅश मराठी, टू, इनटू, ॲट और बाय। हॅमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश डॅश मराठी तर कोणतं प्रेपोजिशन येईल इथे? तर प्रेपोजिशनच्या रूल्समध्ये आपण पाहिलं होतं, जेव्हा दोन भाषांची नावं शेजारी शेजारी येतात तेव्हा काय वापरतात? तर टू वापरतात। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। हॅमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश टू मराठी। आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इनटूचा वापर होतो। इथे जर सेंटेन्स असतं हॅमलेट वॉज ट्रान्सलेटेड डॅश मेनी लँग्वेजेस तर काय आलं असतं? तर इनटू आलं असतं। हॅमलेट इज ट्रान्सलेटेड इनटू मेनी लँग्वेजेस। आणि जेव्हा दोन भाषांची नावं शेजारी शेजारी येतात तेव्हा टूचा वापर होतो। ठीक आहे। ॲटचा वापर केव्हा करतात? तर वेळेपूर्वी ॲट ए प्रेपोजिशन येते। ॲटने निश्चित वेळ दर्शवली जाते। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गिव द करेक्ट सिनोनिम फॉर रेकलेस, कॉशियस, अफ्रेड, थॉटलेस, अटेंटिव्ह। सिनोनिम फॉर रेकलेस तर रेकलेस म्हणजे केअरलेस, बेपरवा। आणखी काय येईल? इनडिस्क्रीट। काय येईल करेक्ट सिनोनिम? कॉशियस म्हणजे केअरफुल। अफ्रेडचा अर्थ काय होतो? फिअरफुल, घाबरलेला, फ्रायटन्ड। थॉटलेस म्हणजे विचारहीन, निष्काळजी, अविवेकी। देन केअरलेस, हिडलेस। आणि अटेंटिव्ह म्हणजे लक्ष देणारा, सावध, केअरफुल, अलर्ट। काय येईल करेक्ट सिनोनिम फॉर रेकलेस? तर थॉटलेस, ऑप्शन सी। केअरलेस, इनडिस्क्रीट, विचारहीन, निष्काळजी, अविवेकी। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, ambidextrous is a person who is unable to use both his hands, able to use left hand better than right hand, able to use right hand better than left hand, able to use both hands equally well. Ambidextrous is a person who is काय असते ambidextrous? तर ambidextrousचा अर्थ होतो डावा व उजवा हे दोन्ही हात सारख्याच कौशल्याने वापरणारा। able to use both hands equally well, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। ठीक है। ambidextrous is a person who is able to use both hands equally well। ठीक है। नेक्स्ट क्वेश्चन, I have been ill dash last month,
फॉर, फ्रॉम, ड्युरिंग, सिन्स. आय हॅव बीन इल डॅश लास्ट मंथ. काय येईल करेक्ट आन्सर? तर फ्रॉम आणि सिन्स कधी वापरतात? तर एखादी घटना स्टार्ट झाल्याची वेळ दिलेली असेल, म्हणजेच घटनेचे पहिले टोक दिलेले असेल तेव्हा सिन्स हे प्रिपोजिशन वापरतात, आणि घटनेची दोन्ही टोके दिलेली असतील तेव्हा फ्रॉम वापरतात. जेव्हा एखादी घटना स्टार्ट झाल्याची वेळ दिलेली असते तेव्हा सिन्स येते. आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ. आणि घटना सुरू झाल्याची त्याचबरोबर संपण्याची वेळ दिलेली असते तेव्हा फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरतात. ठीक आहे. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज दी व्हॉइस. दे विल लाफ ॲट यू. यू कॅन बी लाफ्ड ॲट बाय देम. यू मे बी लाफ्ड ॲट बाय देम. यू विल बी लाफ्ड बाय देम. यू विल हॅव बीन लाफ्ड ॲट बाय देम. काय येईल याचं करेक्ट आन्सर? दे विल लाफ ॲट यू. तर व्हॉइसचा एक रूल लक्षात ठेवा नेहमी. व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही, काळ बदलत नाही. आपल्या सेंटेन्समध्ये काय आले? विल आले. विल काय आहे? मॉडल वर्ब आहे. आणि जर तुमच्या सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब आलेला असेल तर मॉडल वर्बचा रूल काय आहे? तर जेव्हा सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म आलेलं असेल, मॉडल वर्ब प्लस V1 असेल, म्हणजेच क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म असेल, तर त्याचं पॅसिव्ह होताना चेंज होताना मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 वर्बचं थर्ड फॉर्म येते. मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 क्रियापदाचं थर्ड रूप. तर आपल्या सेंटेन्समध्ये विल लाफ आलेला आहे. विल मॉडल वर्ब आहे. लाफ V1 आहे. तर पॅसिव्ह होताना होईल विल, त्यानंतर बी आणि लाफचं थर्ड फॉर्म येईल V3 येईल लाफ्ड. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. विल बी लाफ्ड. तर कॅन बी एलिमिनेट झालं. मे बी एलिमिनेट झालं. विल हॅव बीन लाफ्ड एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये आहे विल बी लाफ्ड. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. यू विल बी लाफ्ड बाय देम येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. आणि मॉडल वर्ब्समध्ये कोणते वर्ब्स येतात? तर कॅन, कुड, शॅल, शूड, मस्ट, मे, माइट, देन विल, वूड, ही सर्व मॉडल वर्ब्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए रेड लेटर डे मीन्स ब्लडी डे, शायनिंग सन, रेड लेटर्स, ऑस्पिशियस डे. काय रेड लेटर डेचं मिनिंग? तर रेड लेटर डे असते ऑस्पिशियस डे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ए मेमोरेबल डे, हॅप्पी डे, मंगल दिवस, शुभ दिवस. ठीक आहे. ए रेड लेटर डे. नेक्स्ट क्वेश्चन. माय फ्रेंड डाईड डॅश कॅन्सर. फ्रॉम, इन, ऑफ और बाय. माय फ्रेंड डाईड डॅश कॅन्सर. तर आपण पाहिलं होतं जेव्हा एखाद्या आजाराने किंवा रोगाने मृत्यू होतो तेव्हा कोणतं प्रेपोजिशन वापरतात? तर डाईड ऑफ येते. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. माय फ्रेंड डाईड ऑफ कॅन्सर. आणि जेव्हा भुकेने मरण होते तेव्हा डाईड फ्रॉम येते. ठीक आहे. एखाद्या आजाराने मृत्यू होतो तेव्हा डाईड ऑफ, आणि भुकेने मेल्यास डाईड फ्रॉम. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रिसिशन. निग्लेक्ट, एस्टिमेशन, ॲक्युरसी, वेगनेस. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ प्रिसिशन? तर प्रिसिशनचा अर्थ असतो अचूकता, तंतोतंतपणा, अचूकपणा, ॲक्युरसी. काय येईल करेक्ट सिनोनिम? ॲक्युरसी. ऑप्शन सी. निग्लेक्ट म्हणजे इग्नोर करणे, रिजेक्ट करणे, अवॉइड करणे. इस्टिमेशन अंदाज लावणे. वेगनेस म्हणजे काय? अनक्लिअर, अस्पष्टपणा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नायदर श्याम नॉर राम डॅश प्रेझेंट. हॅज, हॅव, वेअर, इज. नायदर नॉर. काय होता नायदर नॉरचा रूल? तर जेव्हा सेंटेन्समध्ये नायदर नॉर, आयदर ऑर, देन नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो असते तेव्हा क्रियापदे दुसऱ्या कर्त्यानुसार येते. जेव्हा सेंटेन्समध्ये नायदर नॉर, आयदर नॉर, ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो असते तेव्हा क्रियापद दुसऱ्या कर्त्यानुसार असते. दुसरा कर्ता राम. राम सिंगुलर आहे की प्लुरल आहे? सिंगुलर आहे. सो रामनुसार इथे सिंगुलर वर्ब येईल इज. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नायदर श्याम नॉर राम इज प्रेझेंट. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ बर्ड्स ऑर शीप. फ्लॉक, फ्लाईट, स्वॉर्म, हर्ड. ए डॅश ऑफ बर्ड्स ऑर शीप. पक्ष्यांचा आणि मेंढ्यांचा काय असतो? कलेक्टिव्ह नाउनवरचा प्रश्न आहे. ए फ्लॉक ऑफ बर्ड्स ऑर शीप. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. पक्ष्यांचा, मेंढ्यांचा, फ्लॉक. हर्ड म्हणजे काय? कळप, गाईगुरांचा कळप, हरणांचा कळप. स्वॉर्म कोणासाठी वापरतात? तर माशांसाठी वापरतात. ए स्वॉर्म ऑफ बीज. फ्लाईट, ए फ्लाईट ऑफ बर्ड्स.
पक्ष्यांचे उड्डाण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द व्हॉइस. यू मस्ट सेंड ए रिप्लाय. यू मस्ट बी सेंड बाय ए रिप्लाय. ए रिप्लाय मस्ट सेंड बाय यू. ए रिप्लाय मस्ट बी सेंड बाय यू. यू वॉज मस्ट सेंड ए रिप्लाय. काय येईल याचं करेक्ट आन्सर? यू मस्ट सेंड ए रिप्लाय. तर आपण मॉडल वर्ब्सचा काय रूल पाहिला होता? मॉडल वर्ब्समध्ये काय काय येते? कॅन, कुड, विल, वूड, शॅल, शूड, मस्ट, मे, माइट. आपल्या सेंटेन्समध्ये मस्ट आले. मॉडल वर्ब प्लस V1 आहे का? तर मस्ट, सेंड, मॉडल वर्ब प्लस V1 आहे. क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे. पॅसिव्हमध्ये काय येईल? तर मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 क्रियापदाचं थर्ड फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप. मस्ट बी, सेंटचं थर्ड फॉर्म काय येईल? सेंट. मस्ट बी सेंट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? मस्ट सेंड, ऑप्शन डी एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये आहे मस्ट सेंड, ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन ए मध्ये आहे मस्ट बी सेंड, ऑप्शन सी मध्ये सुद्धा आहे मस्ट बी सेंड. तर काय येईल करेक्ट आन्सर? ऑप्शन ए मध्ये सेंटेन्सची सुरुवात झाली यू पासून. आपल्याला कशापासून पाहिजे सेंटेन्सची सुरुवात? ए रिप्लाय पासून. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. पॅसिव्ह सेंटेन्स येईल ए रिप्लाय मस्ट बी सेंड बाय यू. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब प्लस क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म असेल V1 असेल तेव्हा पॅसिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द अर्थ डॅश राउंड द सन इज मूव्हिंग, मूव, मूव्ड और मूव्स. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर हे सेंटेन्स काय आहे? युनिव्हर्सल ट्रूथ आहे का? तर हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि युनिव्हर्सल ट्रूथ नेहमीची सवय, म्हणी, सुविचार हे नेहमी कोणत्या टेन्समध्ये असतात? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. साध्या वर्तमान काळामध्ये असतात. इज मूव्हिंग प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स येईल, चालू वर्तमान काळ आहे. मूव्ड सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. मूव आणि मूव्स हे आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स. तर बी आणि डी यापैकी कोणता येईल करेक्ट आन्सर? तर अर्थ सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. सो सिंग्युलर वर्ब काय येईल? मूव की मूव्ज? तर वर्बला एस प्रत्यय लागला की ते होते सिंग्युलर. सो मूव्ज आहे सिंग्युलर. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. मूव हे येईल प्लुरल. नाऊनला जेव्हा एस प्रत्यय लागतो तेव्हा ते होते प्लुरल आणि वर्बला जेव्हा एस प्रत्यय लागतो तेव्हा ते होते सिंग्युलर. ठीक आहे. सो अर्थ मूव्ज राउंड द सन येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. काय पाहिलं होतं आपण? सिंपल टेन्समध्ये काय काय येते? युनिव्हर्सल ट्रूथ, नेहमीची सवय, म्हणी, सुविचार, सायंटिफिक रूल्स हे असतात सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, साध्या वर्तमान काळामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द टाइप ऑफ वर्ड. आय एम फ्रायटन्ड, शी सेड नर्वसली. प्रेपोजिशन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब की ॲडवर्ब? तर नर्वसली काय येईल? तर नर्वसली हा शब्द कोणाबद्दल विशेष माहिती सांगतोय? तर सेंटेन्समध्ये सेड हे वर्ब आहे, क्रियापद आहे. अँड सेडबद्दल अधिक माहिती सांगितले नर्वसली या शब्दाने. आणि क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर क्रिया विशेषण म्हणतात, ॲडवर्ब म्हणतात. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सेड हे वर्ब आहे, वर्बबद्दल अधिक माहिती सांगितले नर्वसली या शब्दाने. सो नर्वसली येईल ॲडवर्ब. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड ऑड मॅन आउट. फ्रीडम, विजडम, पुअर्टी, मॅन. तर फ्रीडम काय आहे? भाववाचक नाम आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. विजडमसुद्धा भाववाचक नाम आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. पुअर्टी, गरिबी, भाववाचक नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. मॅन कशामध्ये येईल? तर कॉमन नाऊन आहे. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गटात न बसणारा शब्द येईल मॅन. मॅन हे कॉमन नाऊन आहे, बाकी तिन्ही आहेत ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स, भाववाचक नामे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड ब्रदर इन लॉ. तर काय येईल ब्रदर इन लॉचं अनेक वचन प्लुरल फॉर्म? तर हे येईल ब्रदर्स इन लॉ. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ब्रदर्स इन लॉ. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम स्मेल ए रॅट. टू सेन्स दॅट इव्हेंट्स विल नॉट बी इन वन्स फेवर. टू बिगिन टू सस्पेक्ट ट्रिकरी और डिसेप्शन. टू बी फोरवॉर्न ऑफ डेंजर टू वन सेल्फ. टू प्रिव्हेंट कॅलॅमिटी बाय चान्स. काय येईल स्मेल ए रॅट या इडियमचं करेक्ट मीनिंग? तर काय असतो याचा अर्थ? स्मेल ए रॅट. तर याचा अर्थ असतो तुमच्या विरुद्ध एखादं कट कारस्थान रचलं जात आहे अँड तुम्हाला ते आधीच कळलं आहे, तुम्हाला त्याचा आधीच स्मेल येतोय, जाणीव होते, तुम्हाला संशय येतोय. काय येईल करेक्ट आन्सर? टू बिगिन टू सस्पेक्ट ट्रिकरी और डिसेप्शन. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. स्मेल ए रॅट टू बिगिन टू सस्पेक्ट ट्रिकरी और डिसेप्शन. तुमच्या विरुद्ध एखादं कट कारस्थान रचलं जात आहे आणि तुम्हाला त्याची आधीच जाणीव होते, संशय येतोय. स्मेल ए रॅट. ठीक आहे.
Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.